हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. सो मित्रांनो, आज आपण मराठीमध्ये शिकणार आहोत की ऑटोकॅड आपण कसं यूज करू शकतो. बऱ्याचशा मुलांचे प्रॉब्लेम असतात की मला ऑटोकॅड अजून समजत नाही, मला प्रॅक्टिकल एक्झाम फेस करायची आहे, मला बरेच प्रॉब्लेम्स येतात. पण यावेळी आपण इझी वेने हे कसं समजून घेऊ शकतो, काही ट्रिक्स कशा यूज करू शकतो, या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. सो हा व्हिडिओ आपण एक्सप्लेन करण्यासाठी एक एक्झाम्पल घेणार आहोत. सो हा एक एक्झाम्पल आपल्यासमोर आहे, ऑब्जेक्ट आहे आपल्यासमोर. त्याचा आपला सेक्शनल फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा आहे, डिरेक्शन एक्स इथे दिलेली आणि सेक्शन अलॉंग ए ए आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर लेफ्ट हँड साइड व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आपल्याला याचा ड्रॉ करायचा आहे. डायमेन्शन्स आपल्या समोर आहेत, हे डायमेन्शन्स आपण नोट डाऊन करू शकता. आणि त्याचबरोबर एक सिम्पल असा लेआउट मी तुमच्यासाठी क्रिएट केला आहे. जर आपण हा लेआउट यूज केला तर आपल्याला बरीच कामं जी आहेत ती सोपी होणार आहेत. फॉर एक्झाम्पल, आपल्याला वेगवेगळ्या लेयर्स बनवायचे असतात, सो ऑटोमॅटिकली याच्यामध्ये लेयर्स अवेलेबल आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये तुमचा लेआउट फिक्स केलेला आहे, तुमची जी लेबल्स जी आहेत ती क्रिएट केलेली आहेत, मेथड्स क्रिएट केलेल्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे सेक्शन आणि त्याचबरोबर काही युनिट सिस्टीम याच्यामध्ये ऍड केले आहेत, ज्याचा तुम्हाला डायरेक्टली बेनिफिट होणार. तो आपण स्टार्ट करूया. सो पहिल्यांदा आपण याचा फ्रंट व्ह्यू ड्रॉ करूया. सो इथून आपण स्टार्ट करूया. सो 145 mm ची टोटल लेंथ इथे दिलेली आहे. सो एक तर आपण लाईन्स ऑफसेट करून करू शकतो किंवा सेकंड मेथड आपण यूज करू शकतो. इथनं डायरेक्ट लाईन्स आपण क्रिएट करू शकतो. त्यासाठी काही ऑप्शन्स इथे ऑन असणं गरजेचं आहे, की जसं इथे मी प्रत्येक ऑप्शन तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, सो तुम्ही लक्ष देऊन तो पहा. हा एक ऑप्शन. सो याच्यामध्ये ही एक कन्स्ट्रेंट दिलेली आहे की ऑर्थोगॉनली कन्स्ट्रेंट आहे. म्हणजे काय होणार आहे की 90 डिग्री लाईन्स याच्यामध्ये क्रिएट होणार आहे. सो हा एक ऑप्शन नेहमी तुमचा ऑन असला पाहिजे ऑर्थोग्राफिकसाठी. त्याचबरोबर हा जो ऑप्शन आहे की तुम्ही कोणत्या पॉईंट तो सिलेक्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल, इथे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला इथे दिलेले असतात, एंड पॉईंट्स, मिड पॉईंट, सेंटर, intersection, extension, insertion, perpendicular, tangent. So most of the options सध्या माझे ऑन दिसतात, जो रिक्वायरमेंट नुसार आपण ते ऑन ऑफ करू शकतो. जनरली हे परपेंडिक्युलर, टँजेंट, एंड पॉइंट्स, मिड पॉइंट, सेंटर हे ऑप्शन ऑन असणं गरजेचं आहे. सो यामध्ये ऑर्थोग्राफिक्स मध्ये पहिल्यांदा हा आपण बघितला की 90 डिग्री लाईन्स ऑर्थो मोड, आणि सेकंड वन जो आहे तो पॉइंट्स पिक करायचा, कर्सर ऑब्जेक्ट स्नॅप आपला ऑन असणं गरजेचं आहे. सो या गोष्टी ऑन असल्यानंतर आपण स्टार्ट करूया. सो आपण सेकंड मेथडने ड्रॉइंग स्टार्ट करू. सो टोटल लेंथ आपल्याला माहिती आहे 145 mm आहे. सो आपण याचा पहिल्यांदा इमॅजिन करूया फ्रंट व्ह्यू कसा दिसेल. तो इमॅजिन केल्यानंतर तुम्ही एका ब्लँक पेजवर त्याची ड्रॉइंग तुम्ही ड्रॉ करू शकता, ज्यामुळे तुम्हाला हे ड्रॉइंग ड्रॉ करणं गरजेचं असेल. पहिल्यांदा याचं इमॅजिनेशन करणं म्हणजे डोक्यामध्ये एक चित्र तयार होणं गरजेचं आहे. ते जर इमॅजिन होत नसेल तुम्हाला, तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला याची एक ड्रॉइंग बनवावी लागेल आणि ती ड्रॉइंग तुम्ही एखादी रफ पेपरवर बनवू शकता आणि नंतर तुम्ही स्टार्ट करा ड्रॉइंगला. त्याचबरोबर त्याचे मॅक्सिमम डायमेन्शन किती आहेत हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे, की जसं इथे लेंथ 145 आहे. सो एवढ्या इन्फॉर्मेशन वरून आपण स्टार्ट करू शकतो. सो या बेस लाईन पासून आपण स्टार्ट करूया. लाईन कमांड घेऊया, हा पॉइंट सिलेक्ट करूया आणि इथून आपल्याला 145 mm ला जायचं आहे. सो 145 इथे आपल्याला एंटर करायचं आहे आणि नंतर एंटर ही की प्रेस करायची. सो ऑटोमॅटिक 145 mm ची लाईन इथे ड्रॉ झालेली दिसेल तुम्हाला. क्लिअर. यानंतर याची हाईट किती आहे, याची हाईट आहे 20 mm. सो इथून आपण स्टार्ट करूया. सो लाईन इथे यायचं आहे, हा पॉइंट सिलेक्ट करायचा आणि इथून आपल्याला 20 mm ची लाईन ड्रॉ करायची. ओके. व्हॅल्यू एंटर केल्यानंतर आपल्याला एंटर की प्रेस करायची आहे. नंतर आपल्याला रिटर्न यायचं आहे अराउंड 145 mm ने. एंटर दाबा, नंतर 20 mm ने डाऊन साईडला. ठीक आहे. So या वेने आपण हा रेक्टँगल जो आहे तो क्रिएट केलेला आहे. यानंतर आपल्याला काय दिसेल, तर इथे वर 15 mm चा एक रेक्टँगल दिसेल. सो याची विड्थ किती हे आपल्याला माहिती आहे का, तर नाहीये. सो इथून ही 65 mm आहे, तिथून पुढे ती लेंथ आहे. ठीक आहे. सो या वेळेला आपण काय करू शकतो, आपण एक तर कॅल्क्युलेशन्स करू शकतो की 145 मायनस 65 किती होतात. कॅल्क्युलेटर तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा पीसी मध्ये पण अवेलेबल आहे. सो ती कॅल्क्युलेशन्स आपण इथे करून घेऊ शकतो. सो आपण कॅल्क्युलेटर ओपन करूया. कन्फ्युजन असेल तर आपण कॅल्क्युलेटर यूज करू शकतो. सो 145 मायनस 65 80 mm. सो या साईडने तो 80 mm वर आहे आणि हाईट आहे 15 mm. ठीक आहे. सो आपण लाईन स्टार्ट करू शकतो या पॉइंट वरून. 18 mm ला आपण जायचं आहे. सो 80 mm, तिथून वर अराउंड किती बघितलेला आपण, 15 mm आहे. सो 15 mm ची हाईट आहे. ठीक आहे. यानंतर हीच लाईन आपली वर कितीपर्यंत जाते ते बघा, 30 mm अँड 15 mm. सो त्या आपण लाईन्स पहिल्यांदा बनवून घेऊया. सो वर जाणार 30 mm, त्याच्यावर जाणार 15 mm.
सो या वेने हा ऑब्जेक्ट आपला क्रिएट होईल. ठीक आहे, इथपर्यंत येऊया 80 mm आणि तिथून खाली पुन्हा 15 mm. नंतर इकडे येणार आहे, किती येणार आहे तो, सो अराउंड 20 mm इथून सबस्ट्रॅक्ट होत आहे. टोटल इथून आपण 80 mm बघितले, त्याच्यामधनं हे 20 mm मायनस केले पाहिजे. सो 80 मायनस 20 म्हणजे 60. सो 60 mm पर्यंत ही लाईन येईल तुमची. सो झूम इन करा. सो 60 mm टाका, प्रेस एंटर करा. इथून खाली पुन्हा इथून खाली किती आलंय बघा, 30 mm ने खाली आले. सो इथून खाली 30 mm, पुन्हा इकडे येणार 80 mm, 60 mm, 60 वरून 20 mm. सो या वेने आपण हा जो शेप आहे तो इथे ड्रॉ करून घेतलाय. क्लिअर समजलं? आता इथून एक लाईन इथे जाते. ओके, सो हा जो सेक्शन आहे रिप सेक्शन तो आपण क्रिएट करू. त्यासाठी इथे लाईन घ्यायची, इथे लाईन आणि हा एंड पॉइंट सिलेक्ट करा. सिम्पली आपल्याला ती लाईन जमलेली आहे. आता याच्या वर जो सेगमेंट आहे तो किती एम एम ला आहे, 40 एम एम ला आहे. इथून वर हाईट 40 एम एम आहे आणि टोटल याची विड्थ जी आहे तो 60 एम एम आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे, सॉरी, इथून हे 80 mm होतं, हे डिस्टन्स 80 mm आपण कॅल्क्युलेटरवर यूज केलं, त्यातनं 20 मायनस झाले. सो आता डिस्टन्स किती राहिले, हे 60 mm डिस्टन्स राहिले. सो आपल्याला पहिल्यांदा याची सेंटर पॉइंट फाइंड आउट करावा लागेल. सो सेंटर पॉइंट इकडून बघताना कुठे असेल, या साइड पासून 30 mm. सो 30 mm वर आपण एखादी लाईन ऑफसेट करून घेऊ शकतो. जर तुम्हाला ऑफसेट कमांड यूज करायची असेल, पहिल्यांदा लाईन सिलेक्ट करा, नंतर ऑफसेट कमांड सिलेक्ट करा, नंतर डिस्टन्स किती आहे तुमचं, 30 mm आहे. सो 30 mm टाका आणि एंटर की दाबा आणि नंतर साइड सिलेक्ट करा, लेफ्ट राईट. आपल्याला लेफ्ट साइडला हवं, सो लेफ्ट साइड सिलेक्ट केली. सो ही एक सेंटर लाईन इथे क्रिएट झालेली आहे याच्या अराउंड. ठीक आहे, आता इथून बघा डिस्टन्स किती आहे. पहिला जो आउटर रेडियस जो आहे किंवा आउटर डायमीटर जो आहे तो 60 mm चा आहे. हा जो वरचा आउटर डायमीटर आहे तो 40 mm चा आहे आणि इनर जो आहे तो 24 चा आहे. सो या वेने आपल्याला इथे लाईन्स क्रिएट करायच्या आहेत. ठीक आहे, सो आपण पुन्हा याला ऑफसेट करूया, पण त्यापूर्वी आपण काय करूया, 40 mm ला आपल्याला लाईन माहिती आहे, इथून वर 40 mm हाईट वर आहे. सो हिला पहिल्यांदा ऑफसेट करून घेऊया. सो लाईन सिलेक्ट करायची आहे आणि वर आपल्याला किती 40 mm डिस्टन्स वर घ्यायचं आहे. ठीक आहे, 40 mm डिस्टन्स वर आपण ही लाईन ऑफसेट केलेली आहे. आता आपण लाईन्स ट्रिम करून घेऊया. अननेसेसरी ज्या लाईन्स आहेत त्यांना ट्रिम करून टाकू. ठीक आहे, ही राहू दे, लेट इट बी देअर. ठीक आहे, तर हिला आपण ऑफसेट करूया. ठीक आहे, या लाईनला ऑफसेट करूया. आता कसं ऑफसेट करायचं आपल्याला, इथे जो, सॉरी, इथे जो डायमीटर दिसतोय तो 60 mm चा आहे, कारण ही 60 आहे. सो याला टच होतोय, याचं मिनिंग आहे ही 60 mm चा डायमीटर. सो पहिल्यांदा या लाईनला आपण 30 mm या साईडला आणि 30 mm त्या साईडला असं ऑफसेट करूया. ऑफसेट करण्यासाठी लाईन सिलेक्ट करा, नंतर ऑफसेट कमांड घ्या, नंतर डिस्टन्स द्या 30 mm, नंतर साईड सिलेक्ट करा, ही साईड किंवा ती साईड. ठीक आहे, दोन्ही साईडला आपल्याला या लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. देन दुसरी जी लाईन ड्रॉ करायची आपल्याला ती आहे, तिचा रेडियस आहे, डायमीटर आहे 40 mm, सो रेडियस होतो 20 mm. सो 20 mm दोन्ही साईडला आपल्याला घ्यायचे आहेत. सो सेंटर लाईन घ्या, लाईन सिलेक्ट करा, अजून ती कमांड ऍक्टिव्ह आहे. सो आपण फक्त डिस्टन्स द्यायचं आहे 20 mm. पुन्हा लाईन घ्या, इथून पुन्हा आपल्याला 20 mm द्यायचं आहे. सो 20 mm आणि ऍट द एंड जो डायमीटर आहे 24 आहे, सो रेडियस 12 mm. सो या सेंटर लाईन पासून इकडे 12 mm, 12 mm द्यायचं, एंटर दाबायचं, इकडून या डिरेक्शनला 12 mm. सो या वेळेने आपले हे जे आउटर लाईन्स आहेत त्या क्रिएट झालेल्या आहेत. फक्त आता आपल्याला ज्या अननेसेसरी लाईन्स आहेत त्या डिलीट करायच्या, म्हणजे जसे या लाईन्स, ही एक लाईन, नंतर ही एक लाईन आपण डिलीट करून टाकूया, नंतर ही जी लाईन आहे ती डिलीट करून टाकू, ही लाईन डिलीट. ओके, मोस्टली या सगळ्या ज्या इनर जे 12 mm ची लाईन्स आहेत सेंटर लाईन पासून त्या इम्पॉर्टंट आहेत. बाकी सगळ्या लाईन्स आपण डिलीट करू शकतो. डिलीट करू. आता याचा स्लोप जो आहे तो कुठून स्टार्ट होतो तो बघा, तो स्टार्ट होतोय 60 mm लाईन पासून 40 mm लाईन पर्यंत. इथे येऊयात आपण 60 mm लाईन पासून 40 mm लाईन पर्यंत. सो आपण ही लाईन घेतली, ब्लॅक लाईन, नंतर 60 mm ची लाईन म्हणजे 30 mm रेडियस टू 40 mm रेडियस, हा असा स्लोप बनतो. सेम वे 60 mm टू 40 mm.
असा स्लोप बनतो. क्लिअर? ज्या अननेसेसरी लाईन्स आहेत त्या डिलीट करून टाका लगेच, म्हणजे कन्फ्युजन नको. ट्रिम करून टाकायचे, ट्रिम कमांड यूज करू. क्लिअर? तर या वेळेने आपण अननेसेसरी लाईन्स आहेत त्या ट्रिम करून टाकलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जो इनर सेक्शन आहे तो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इथून हा होल थ्रू आउट ड्रिल झालेला आहे. जिथे जिथे रिक्वायर्ड आहे, जसं की इथे होल आहे, स्पेस आहे, इथे काय मेटल नाही, सो इथे हा होल दिसणार नाही आपल्याला, सो तो कट करून टाका. इट इज नॉट रिक्वायर्ड. नंतर या ज्या लाईन्स आहेत त्याला आपण आपल्या रेग्युलर लाईन्स मध्ये कन्वर्ट करूया. ठीक आहे, किंवा सेकंडली तुम्ही काय करू शकता, पहिल्यांदा लाईन सिलेक्ट करायचे, नंतर इथे येऊन आपल्याला रिक्वायर्ड लाईन सिलेक्ट करायचे. ठीक आहे, किंवा सेकंड मेथड आपण यूज करू शकतो. इथे प्रॉपर्टीज मध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे मॅच प्रॉपर्टी. सो मॅच प्रॉपर्टीवर क्लिक करा, नंतर जी लाईन ची प्रॉपर्टी कॉपी करायची ती लाईन सिलेक्ट करा, नंतर ज्या लाईन वरती अप्लाय करायची ती लाईन सिलेक्ट करत जा. सो ती डायरेक्टली आपल्याला या लाईन वर रिक्वायर्ड प्रॉपर्टी अप्लाय करेल. आता ही जी मिडल लाईन आहे तिला आपण सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट करू. सो लेआउट लेयर्स मध्ये जायचं आणि इथे आपल्याला सेंटर लाईन म्हणून ती सिलेक्ट करायची, ती सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट होईल. सो या वेळेने आपण हा जो आपला ऑब्जेक्ट आहे त्याला आपल्या रिक्वायर्ड शेप मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता जेव्हा हे कटिंग होतं तेव्हा या ज्या लाईन्स आहेत इनर लाईन्स, त्या इनर लाईन्स आपल्याला दिसत नाही, त्या सगळ्या एकच लाईन होत जातात. त्याच्यामुळे या ज्या लाईन्स आहेत त्या ट्रिम करणं गरजेचं. जशी ही लाईन, ही लाईन, ठीक आहे, ह्या लाईन्स एकच आहेत. सेम वे ही इनर लाईन इथे दिसणार कारण इथे होल आहे. सो ही लाईन, ओके, ही लाईन आपल्याला फक्त एक दिसेल इथे, की मी ऍक्सिडेंटली डिलीट केले. ड्रॉ करूया. सेम वे इथे ज्या अननेसेसरी लाईन्स आहेत त्या तुम्ही रिमूव्ह करू शकता. सो हा आपला ऑब्जेक्ट तयार झाला. आता याच्यामध्ये कटिंग केलंय आपण, सो हॅचिंग लाईन्स दाखवणं गरजेचं आहे. सो हॅचिंग लाईन्स दाखवताना सिम्पली इथे ऑप्शन आहे, पहिल्यांदा एस्केप दाबून ही कमांड आपण एंड करूया. सॉरी, आता आपण इथे येऊया हॅच मध्ये. हॅच वर क्लिक केल्यानंतर आपल्याला जिथे जिथे हॅचिंग लाईन दाखवायच्या आहेत, आता इथे हा मेन्यू ओपन झालेला आहे. सो इथून आपण या हॅचिंग लाईन ANSI31 सिलेक्ट करणार आहोत आणि इथे जाऊन इथे फक्त जो एरिया आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथे क्लिक करायचं आहे, इथे क्लिक करायचं आहे. काही वेळा इथे सॉलिड सेक्शन्स पण दाखवतात इन्स्टेड ऑफ लाईन, त्यावेळी घाबरायचं नाही आपल्याला. आपल्याला इथे यायचं आहे, इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे, सॉलिड, ग्रेडियंट, पॅटर्न और युजर डिफाईन तुम्ही देऊ शकता. पण आपला पॅटर्न आपल्याला द्यायचा, आपण आपल्या स्टँडर्ड वेने हा पॅटर्न इथे देणार आहोत. सो सगळे रिक्वायर्ड एरिया सिलेक्ट झाल्यानंतर इथे आपल्याला क्लोज हॅच क्रिएशन वर क्लिक करायचं आहे. सो या वेने आपला हा ऑब्जेक्ट तयार होणार आहे. आता हा जो एरिया आहे, रिप एरिया, तो कधीच आपण हॅचिंग लाईन्सने दाखवत नाही. सो तो नेहमी आपल्याला ब्लँक ठेवायचा आहे. सो या वेने आपला हा जो ऑब्जेक्ट आहे तो क्रिएट झालेला आहे. आता याला डायमेन्शनिंग देऊन तुम्ही आपला सेक्शनल फ्रंट व्ह्यू कम्प्लीट करू शकता. आता आपल्याला हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा टॉप व्ह्यू ड्रॉ करणं गरजेचं आहे. सो टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला काय काय दिसेल ते ऑब्जेक्ट्स आपल्याला इमॅजिन करायचे आहे. जसं मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की आपण हा जो व्ह्यू आहे त्याचा एक रफ व्ह्यू, सेक्शनल फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण आयडिया येईल. सेम वे आपण याचा टॉप व्ह्यू जो आहे तो तयार करू. याच्यासाठी मेनली जे आहे ते आपण प्रोजेक्शन लाईन्स यूज करूया. आणि इथून आपल्या ज्या गोष्टी आहेत, जसं महत्वाचं आहे सेंटर लाईन प्रोजेक्ट करून घ्या, 90 डिग्री लाईन्स क्रिएट होतील. जर हा ऑप्शन तुमचा ऑर्थो मोड ऑन नसेल तर लाईन्स तुमच्या इन्क्लाइन्स येतील. सो बेटर ऑर्थो मोड ऑन ठेवा, म्हणजे सगळ्या गोष्टी इझी होईल. सेम वे आपल्याला आउटलाईन जे आहेत इम्पॉर्टंट त्या ड्रॉ करून घ्या. या साईडची ही आउटलाईन आहे जी की याला मॅच होईल. ठीक आहे, या वेळेने आपल्याला या आउटलाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. आता याची टोटल वेट किती आहे हे आपण पहिल्यांदा अंडरस्टँड करूया. टोटल वेट दिली का डायरेक्टली? सो टोटल विड्थ तर दिली नाही, पण या साईडला बघा ही 60 mm आहे. सो हे मोर दॅन 60 mm आपल्याला दिसते. सो इथे बघा हे सेंटर टू सेंटर डिस्टन्स होलचं दिलेलं 350 mm आहे आणि हा रेडियस आहे 20 mm. सो 50 प्लस इथे 20 म्हणजे किती होतात, 50 प्लस 20 70 होतात. आणि या साईडला 20 mm चाच रेडियस आहे. जरी इथे दिला नसेल तर चारही कॉर्नरला रेडियस जो आहे तो 20 mm असणार आहे. सो 50 प्लस 20 प्लस 20 म्हणजे 90 mm चा टोटल याची वेट होणार आहे. इथून ही जी लाईन आहे ती 90 mm ची इथून होणार आहे.
सो इथून जर आपण स्टार्ट केलंय या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, पहिल्यांदा आपण आपली लेअर चेंज करूया, ब्लॅक लेअर घेऊया, इथून स्टार्ट करूया, लाईन कमांड सिलेक्ट करा, इथे या, इथून हे ऑटोमॅटिकली 145 mm आणि ही जी विड्थ आहे ती आहे 90 mm. सो इथून आपण 90 mm ची विड्थ ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, लाईन्स विजिबल नाही, पट्टी विड्थ जी आहे ती आपण ऑटोमॅटिक दाखवली, सो इट इज विजिबल. ठीक आहे, तर इथे आपली जी आहे ती 90 mm ची सिलेक्ट झालेली आहे. नंतर आपण काय करूया, इथून एक स्क्वेअर बनेल आपला, तो पहिल्यांदा स्क्वेअर बनवून घेऊया. हा एक रेक्टँगल बनला, सॉरी हा स्क्वेअर नाही रेक्टँगल आहे. सो या वेळेने आपल्याला हा आउटर जो त्याचा आउटलाईन आहे ती आपल्याला इथे मार्क करता आलेली आहे. यानंतर हे जे सर्कल्स आहेत ते पहिल्यांदा बनवून घेऊया. सेंटर लाईनच्या बाजूला 24 mm चा रेडियस आहे. सो इथून पहिल्यांदा आपण ही सेंटर लाईन ड्रॉ करूया. आता आपण किती हे डायमेन्शन घेतले, 50 + 20 + 20 म्हणजे 90, म्हणजे 45 mm ला आपल्याला इथून एक जाणारी सेंटर लाईन मिळेल. त्याच्यासाठी आपण काय करूया, या लाईनला ऑफसेट करूया. तो लाईन सिलेक्ट करा, ऑफसेट कमांड वर या, ऑफसेट कमांड वर आल्यानंतर 45 mm ने आपल्याला ऑफसेट करायचे. 45 mm वर ही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. आता ही नॉर्मल लाईन नाही, तर ही लाईन आहे, तिला थोडीशी एक्सटेंड केली. मी पुन्हा दाखवतो एक्सटेंड कशी करायची. जर तुम्हाला एखादी लाईन एक्सटेंड करायची असेल, सो हा जो एंड पॉइंट आहे, लाईन सिलेक्ट करा, एंड पॉइंटला स्ट्रेच करा, सो ऑटोमॅटिकली ती लाईन एक्सटेंड होईल. आता या लाईनला आपल्याला सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट करायची. सो लेयर्स मध्ये जायचं आणि सेंटर लाईन वर क्लिक करा, सो ऑटोमॅटिकली ती सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट झालेली आहे. आता सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट झाले आणि आपल्याकडे याचे दोन्ही सेंटर्स लाईन आहेत. ही पहिली लाईन वरून आलेली, ही टॉप व्ह्यू मधून दिसणार आहे. इथून आपण 24 mm चं रेडियस सर्कल ड्रॉ करू. ओके, 24 mm डायमीटर आपण घेऊया. डायमीटर दिले, सो डायमीटर आपण घेऊ शकतो. सो इथून 24 mm डायमीटरचं पहिलं सर्कल आपल्याला दिसेल. ठीक आहे, नेक्स्ट किती आहे, नेक्स्ट जे वरचं सर्कल दिसतंय ते 24 नंतर 40 mm डायमीटरचं आहे. सो पुन्हा आपल्याला इथून सर्कल घ्यायचं आहे. मेक शुअर की सेंटर आणि डायमीटर हे ऑप्शन ऑन आहेत. सेंटर सिलेक्ट करा आणि 40 mm डायमीटरचं आपण दुसरं सर्कल ड्रॉ करूया. खूप इझी आहे ना. नंतर जर तुम्हाला इझी वाटतं तर डेफिनेटली या व्हिडिओला लाईक करा. जेवढे जास्त लाईक येतील तेवढे जास्त व्हिडिओज, आणि जर तुम्हाला मराठीमधून व्हिडिओ असतील तर तसं कमेंट करा, म्हणजे आपण मराठीमधून जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. शेवटी आपली मदर टंग जी असते त्या भाषेमध्ये आपल्याला जास्त चांगलं लवकर समजतं एज कम्पेअर टू द फॉरेन लँग्वेज. सो आपण प्रयत्न करू की जास्तीत जास्त व्हिडिओज आपण मराठीमधून बनवू की तुम्हाला जास्त चांगलं अंडरस्टँडिंग होईल. आता हा जो आउटर डायमीटर आहे सर्कलचा, ओके, तो किती आहे, 60 mm आहे. सो 60 mm चा अजून एक सर्कल आपल्याला वरून दिसेल. सो 60 mm चं सर्कल आपण इथे सेंटर पॉइंट घेऊ आणि इथून 60 mm चं अजून एक सर्कल बनवूया. ठीक आहे, ते बरोबर इथे टच होते, म्हणजे आपले सगळे डायमेन्शन जे आहेत ते करेक्ट आहेत. 60 mm चं आपण एक सर्कल बनवलं इथे. यानंतर आपल्याला वरून जो पहिला एरिया दिसेल तो हा रेक्टँगल दिसेल इथे. त्याचा या सेंटर लाईन पासूनचा डिस्टन्स आहे 50 mm आणि आउटर जो आहे तो 60 mm ला आहे. सो आपण काय करूया, इथून जे डिस्टन्स आहे ते 50 mm ला आहे सेंटर लाईन पासून. तो आपण ही जी लाईन आहे या लाईनला इकडे 50 mm ने शिफ्ट करूया. त्यासाठी आपण ऑफसेट कमांड यूज करू शकतो. ही लाईन सिलेक्ट करा, ऑफसेट कमांड या आणि डिस्टन्स द्या 50 mm, डिरेक्शन द्या इकडे. सो ऑटोमॅटिकली ही एक लाईन 50 mm ला आली, जी की याला इन्क्लाइन होते, म्हणजे हे डिस्टन्स आपलं एक्झॅक्टली राईट आहे. आता इथून जाणारी एक लाईन की जी आता इथून बघू आपण 30 mm डिस्टन्स वर आहे या साईडने. ठीक आहे, सो आपण 30 mm डिस्टन्स वर लाईन ड्रॉ करू शकतो. या पॉइंट पासून वर या 30 mm, नंतर इथून जाणारी स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. पुन्हा इथे यायचंय, इथून 30 mm आणि इथून याला टँजेंट. या वेळेने आपल्याला ही जी लाईन्स आहेत ते ड्रॉ करायचे आहेत की ज्या याला एक्झॅक्टली टँजेंट असतील इथे. आता हा रेक्टेंगल ड्रॉ केल्यानंतर आपण पुढचे कंपोनेंट्स ड्रॉ करूया. सिमिलर आपला एवढा पोर्शन कम्प्लीट झालेला आहे. आता याच्यामध्ये ही एक हिडन लाईन जी वरून दिसणार नाही आपल्याला, ही एक हिडन लाईन त्याच्यामध्ये येणार आहे. ऍक्च्युली ही जी एज आहे ती आपल्याला दिसत नाही, ही जी एज इथे दिसते, तर ती एज आपण इथे ड्रॉ करूया. तुम्ही डायरेक्ट डायमेन्शन्स घेऊ शकतात किंवा इथून प्रोजेक्शन्स आपण घेऊ शकतो. प्रोजेक्शन ड्रॉ करण्यासाठी पुन्हा आपण प्रोजेक्शन लाईन मध्ये जाऊया, ही लाईन घेऊया आणि इथून एक लाईन खाली ड्रॉ करूया. सो याच्यामध्ये हा जो पोर्शन आहे लाईनचा
तो नेहमी हिडन राहणार आहे. सो आता आपण हे प्रोजेक्शन डिलीट पण करू शकतो जर अननेसेसरी वाटलं आपल्याला तर. ठीक आहे, आपण इथनं डिलीट केलं, डिलीट डिलीट डिलीट. तर हा जो पोर्शन इथे राहिला आहे लाईनचा तो हिडन आहे. सो हिडन लाईन आपण हिडन लाईनच्या वेने दाखवू शकतो. सो ती लाईन आपण हिडन लाईन म्हणून इथे दाखवलेली आहे. सेम ही जी लाईन इथे आहे. आता इथून पुढे जो रिब आहे तो 10 mm आहे. ऍक्सिसच्या या साईडला 5 mm आहे, ऍक्सिसच्या अदर साईडला 5 mm आहे. आपण रिब सेक्शन पहिल्यांदा बनवून घेऊया. सो त्याच्यासाठी आपल्याकडे हे ऍक्सिस आहेच. सो एक्सेंडर लाईनच्या या साईडला 5 mm. सो आपण लाईन आपण इथून स्टार्ट करू शकतो. मे बी इथून इंटरसेक्शन पॉईंट जो आहे तिथून आपण 5 mm घेऊन इकडे जे आहे ते अराउंड किती mm आहे आपल्याला माहिती आहे. इथे लाईन मध्ये 65 mm आहे. 65 mm किंवा इथपर्यंत 65 mm एंटर. सॉरी, आता हिचं आपल्याला लाईनचा लेअर बदलायचा राहिला. ओके, नो इश्यू. आपण पहिल्यांदा लेअर चेंज करूया, नंतर स्टार्ट करूया. या पॉइंट पासून 5 mm या साईडला आहे, एंटर. नंतर इकडे या 65 mm एंटर. या साईडला खाली 10 mm आणि पुन्हा 65 mm एंटर. एस्केप दाबा. सो यावेळी तुमचा रिप सेक्शन जो आहे तो तयार झालेला आहे. क्लिअर. सो याच्यामध्ये हा रिप सेक्शन वरून आपल्याला दिसतोय आणि या टाईपचा एक सेक्शन इथे दिसतोय. आता याच्यामध्ये काय दिसत नाही आपल्याला, काय रिमेनिंग आहे, तर हे जे सर्कल्स आहेत ते रिमेनिंग आहे आणि हा जो एरिया आहे रेडियसचा त्याला आपण फिलेट म्हणतो तो मिसिंग आहे. सो फिलेट ड्रॉ करण्यासाठी डायरेक्टली इथे एक फिलेट नावाची कमांड प्रेझेंट आहे. सो ही आहे फिलेट कमांड. सो फिलेट कमांड क्लिक करायची आहे आपल्याला आणि क्लिक केल्यानंतर इथे बरेच ऑप्शन्स आपल्याला दिसतात. त्यातला हा जो रेडियस ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. मी रिपीट करतो, एस्केप दाबून मी कॅन्सल केली कमांड. रेडियस कमांडवर क्लिक करा. नंतर इथे जे ऑप्शन येतात त्याच्यामध्ये रेडियस क्लिक करा. आता रेडियस किती आहे, तर रेडियस आहे 20 mm. सो इथे 20 mm आपल्याला एंटर करायचे आहेत. 20 तिथे प्रेस करा आणि एंटर बटन दाबा. आता आपल्याला फक्त ज्या दोन लाईन मध्ये फिलेट क्रिएट करायचे त्या लाईन सिलेक्ट करायच्या आहेत, जशी ही लाईन आणि ही लाईन. याच्यामध्ये फिलेट क्रिएट करायचे, ही लाईन आणि ही लाईन, ही लाईन याच्यामध्ये फिलेट क्रिएट करायचे. फिलेट कमांड सिलेक्ट करा. आता पुन्हा रेडियस टाकण्याची गरज नाही, ऑटोमॅटिकली 20 mm रेडियस तो घेईल. पुन्हा आपण फिलेट कमांड मध्ये जाऊया, सिलेक्ट करा. एकदाच फक्त आपल्याला रेडियस देण्याची गरज असते. सो सिम्पली या वेने आपल्याला आपला रेडियस क्रिएट झालेला आहे, जो रेडियस आहे 20 mm. त्याच्यासाठी ही फिलेट कमांड यूज करायची, एवढं विसरू नका, नाही तर आपल्याला मॅन्युअली सेंटर फाइंड आउट करून मग ते क्रिएट करावं लागेल. याशिवाय इथे आता 4 किंवा 2च आहेत सर्कल्स इथे, ते सर्कल आपण पटकन ड्रॉ करून घेऊया, ज्याचा रेडियस आहे 16 mm. सो जर लकीली इथे जर सेंटर फाइंड आउट झाले तर आपण पहिल्यांदा सर्कल सेंटर डायमीटर या कमांड मध्ये जाऊया. फाइंड आउट होत नाहीत आपल्याला सेंटर्स, नो इश्यू. आपण सेंटर्स याचे क्रिएट केले. आता सेंटर किती डिस्टन्स वर आहे, 20 mm या साईडने आणि 20 mm त्या साईडने. सो सिम्पली आपण या लाईन्सना ऑफसेट करून घेऊया. ठीक आहे, त्याच्यासाठी लाईन सिलेक्ट करा, एंटर दाबा, ऑफसेट कमांड मध्ये जा. 20 mm डिस्टन्स द्यायचं आहे आपल्याला. सो इथे 20 mm चं डिस्टन्स आहे. सेम वे याला ऑफसेट आपण 20 mm ने वर करूया. ठीक आहे. नंतर वर्टिकली पण आपल्याला याचं सेंटर फाइंड करणं गरजेचं आहे. सो ही लाईन सिलेक्ट करून हिला आपण ऑफसेट करू शकतो. ऑफसेट कमांड मध्ये यायचं आहे. आता फक्त डिस्टन्स द्यायचं आहे आपल्याला 20 mm. क्लिक करा. सो 20 mm ला अजून एक ऑफसेट लाईन क्रिएट झालेली आहे. सो इथे आपल्याला आता हे सर्कल ज्याचं डायमीटर 16 mm आहे असा एक सर्कल क्रिएट करायचा आहे. सेम वे सेकंड सेंटर इथे पकडायचं, इथे 16 mm चा दुसरं सर्कल क्रिएट करायचं आहे. ऑब्विसली आपल्याकडे आता 2 सर्कल्स क्रिएट झालेली आहेत. या ज्या लाईन्स अननेसेसरी वाटतात त्या तुम्ही ट्रिम करू शकतात कधीही. आता सर्कल आहे म्हणजे त्याची सेंटर लाईन दाखवणं गरजेचं आहे. ही पण लाईन रिक्वायर्ड नाहीये. डिलीट करून टाकूया आपण लाईन्स. नंतर ही जी लाईन आहे तिला आपण थोडं स्ट्रेच करू शकतो. या लाईनला इकडे आणूया.
प्रॉपर एक सेंटर लाईन आपल्याला दिसेल. दोन्ही लाईन सिलेक्टेड होत्या. लाईन इथे. याचं नेचर चेंज करूया, याला आपण सेंटर लाईन कन्वर्ट करूया, सेंटर लाईन. ठीक आहे. नंतर ही लाईन जी आहे तिची प्रॉपर्टी कॉपी करूया. मॅच प्रॉपर्टी इथे या, मॅच प्रॉपर्टी, मॅच प्रॉपर्टी, मॅच प्रॉपर्टी. ठीक आहे. प्रॉपरली जर सेंटर लाईन दिसत नसेल तर लाईन सिलेक्ट करायची आपल्याला, त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे. मी रिपीट करतो स्टेप. लाईन सिलेक्ट करा फर्स्ट, राईट क्लिक करा, प्रॉपर्टीजमध्ये या आणि इथे त्याचं एक स्केल आहे, लाईन टाईप स्केल, ते चेंज करा. ते 0.2 किंवा 0.3 तुम्ही केला तर तुम्हाला ती प्रॉपर सेंटर लाईन दिसायला लागेल. ठीक आहे. आता दुसऱ्या वेळी काय करायचं, या लाईनला मॅच प्रॉपर्टी करायची आणि दुसरी लाईन सिलेक्ट करायची, ती ऑटोमॅटिकली ती सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे. या वेळेने आपल्याला दोन्ही सर्कल ड्रॉ झाले आहेत, रिप ड्रॉ झालेला आहे आणि बाकी सगळे आय थिंक कम्प्लीट आपला पोर्शन जो आहे टॉप व्ह्यूचा तो कम्प्लीट झालेला आहे. अननेसेसरी लाईन असेल तर डिलीट करू शकता तुम्ही किंवा त्यांना तसंच ठेवू शकता, इज अप टू यू. या लाईन्स मी डिलीट करून टाकतो. आता आपल्याला याचं प्रोजेक्शन जे आहे ते लेफ्ट हँड साइड व्ह्यू मध्ये घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला इथे क्लिअरली दिसतील. सो त्याच्यासाठी आपण प्रोजेक्शन्स घेऊया. सो मोस्टली आपण प्रोजेक्शन लाईन सिलेक्ट करूया आणि आउटर जे लाईन्स आहेत त्या घेऊया, म्हणजे जिथून ही लाईन इम्पॉर्टंट आहे ती आपण प्रोजेक्ट केली. त्याच्यानंतर बेसला ही लाईन आहेच, ही लाईन आहे ती आपण प्रोजेक्ट करूया. नंतर अजून ही एक लाईन आहे ती प्रोजेक्ट करूया. त्यानंतर ही एक लाईन आहे वरची, इथून चालू होते, ती आपण प्रोजेक्ट करून घेऊ. यावेळी मेन मेन जे डायमेन्शन्स आहेत ते फक्त प्रोजेक्ट करून घ्या. इथूनही या लाईन्स आहेत त्या काही रिक्वायर्ड नाही, त्या मी डिलीट करतो. आपण या लाईनवर, ब्लॅक लाईनवर सगळ्या लाईन्स प्रोजेक्ट करणार आहोत इम्पॉर्टंट, की त्याच्यामध्ये पहिला आहे सेंटर लाईन. सो इथपर्यंत ती प्रोजेक्ट करा. नंतर जे आहेत त्या आउटर लाईन्स आपण प्रोजेक्ट करून घेऊया, जसे की ही एक आउटर लाईन आहे, नंतर ही एक आउटर लाईन आहे, ठीक आहे, आपण या लाईनवर प्रोजेक्ट करून घेतली. ठीक आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर या लाईन्स जे आहेत ते डिलीट करून टाका, म्हणजे एक्झॅक्ट जो शेप आहे तो तुम्हाला इथे दिसते. ठीक आहे. यावेळी आपल्याला हा शेप दिसेल. आता या ज्या लाईन्स आहेत त्या वर प्रोजेक्ट करायच्या, त्यात वेगवेगळी मेथड्स आहेत. तुम्ही 45 डिग्री लाईन्स घेऊ शकता किंवा सेंटर, स्टार्ट आणि अँगल. आर्क मध्ये जायचंय, आर्क मध्ये जायचंय, सेंटर, स्टार्ट आणि अँगल. त्याच्यामध्ये पहिल्यांदा सेंटर पॉईंट हा जो आहे तो कॉमन राहणार आहे. नंतर स्टार्ट पॉईंट, स्टार्ट पॉईंट म्हणजे हा पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. नंतर 90 डिग्री अँगल आपल्याला स्पेसिफाय करायचा आहे. सो 90 डिग्री अँगल. सो ऑटोमॅटिकली हे जे पॉईंट्स आहेत ते वर प्रोजेक्ट होतील. सेम वे इथे यायचं आहे, सेंटर, स्टार्ट आणि अँगल. सो सेंटर, स्टार्ट पॉईंट आणि अँगल 90 डिग्री. एंटर दाबायचं आहे. पुन्हा इथे सेंटर पॉईंट, स्टार्ट पॉईंट आणि अँगल. ठीक आहे, 90 डिग्री. सो थर्ड लाईन प्रोजेक्ट होईल. आता याच लाईन आपल्याला वर प्रोजेक्ट करून घ्यायचे. सिम्पली आपण काय करणार आहोत, लाईन कमांड घेणार आहोत, ही लाईन ड्रॉ करणार आहोत, नंतर दुसरी लाईन आपण इथून ड्रॉ करणार आहोत. सो यावेळी आपले महत्वाचे जे पॉईंट्स आहेत ते पहिल्यांदा प्रोजेक्ट करून घ्या. सगळेच पॉईंट तुम्ही एकाच वेळी प्रोजेक्ट केलात ते खूप कन्फ्युजन होणार आहे आणि तुम्हाला ते पॉसिबल होणार नाही. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सुटसुटीत जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर त्यावेळेने मिनिमम लाईन्स ज्या त्या प्रोजेक्ट करून घ्यायचे. आता मिडल लाईन जी आहे ही सेंटर लाईन आहे, सो ही इम्पॉर्टंट आहे. सो तिला सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट करा. सो ऑटोमॅटिकली ती सेंटर लाईन तुम्हाला इथे दिसेल. आता या साईडने जर बघितलं आपण लेफ्ट साईडने, सो हा जो बेस आहे तो अराउंड 90 mm चा आहे आणि हाईट जी आहे ती त्याची ऍडिशन आपण केलेली नाही, बट 20 + 15 + 30 + 15 + 40 एवढी त्याची हाईट होते. त्याच्यामध्ये हा पहिल्यांदा आपल्याला एक रेक्टँगल इथे दिसतो क्लिअरली. सो हा जो आहे तो बेसचा आपल्याला रेक्टँगल आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा लेअर चेंज करूया आणि लाईन्स ड्रॉ करून घेऊया. इथून पहिली, इथून दुसरी, इथून तिसरी आणि इथून चौथी. सो या वेने आपला जो हा बेस रेक्टँगल आहे, ऍक्च्युली मी थोडा जास्त ड्रॉ केला तो मोठा, सो आपण करेक्ट करूया तो पहिल्यांदा. ओके, त्यासाठी अजून एक प्रोजेक्शन घेऊया. सो प्रोजेक्शन आपल्याला इथून घ्यावं लागेल. हे जे आहे ते ऍक्च्युअल बेस आहे त्याचा. सो आपण ड्रॉ करूया. सो स्टार्ट करूया. रेक्टँगल घेऊ शकता, मला बेटर लाईन वाटते, जरी टाइम कन्झ्युमिंग आहे तरी
लाईन मध्ये फ्लेक्झिबिलिटी मिळते. सो या वेळेने आपण हा जो बेस रेक्टँगल आहे तो क्रिएट केला. त्याच्यानंतर हा समोर जो रेक्टँगल दिसतोय मोठावाला तो पहिल्यांदा ड्रॉ करून घेऊया. ज्याची हाईट इथपर्यंत आहे, रिप जिथपर्यंत पोहोचते तिथपर्यंत, म्हणजे ही जी हाईट दिसते तिथपर्यंत हा रेक्टँगल आहे. पण त्याची विड्थ किती आहे, तर सेंटर लाईन पासून 60 mm आहे दोन्ही साईडला. सो इकडे 30 mm आहे आणि या साईडला 30 mm, टोटल 60 mm होते. सो सेंटर लाईन पासून 30 mm आपण ड्रॉ करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, सेंटर लाईनला ऑफसेट करू शकतो किंवा इथून प्रोजेक्शन घेऊ शकतो. प्रोजेक्शन घेण्यासाठी काहीच हरकत नाही, पण ते कधी कधी कॉम्प्लिकेटेड होतं. सो आपण या लाईनला ऑफसेट करूया 30 mm ने या साईडला एकदा आणि 30 mm ने दुसऱ्या साईडला. सो आपल्याला आता हा रेक्टँगल बनलाय की जो या रीप पर्यंत आहे, या रीप पर्यंत आहे आणि इथपर्यंत आहे तो. सो आपण दुसरी लाईन इथून स्टार्ट करूया. सॉरी, इथपर्यंत जाते, इथपर्यंत जाते, इथून पुन्हा खाली येते. हा जो बेस रेक्टँगल आहे तो क्रिएट झाला. आता या ज्या लाईन्स आपण ड्रॉ केल्या त्या डिलीट करू शकतो. सिलेक्ट करा आणि डिलीट करा. जेवढं मिनिमम लाईन्स ठेवू तेवढं आपलं ड्रॉइंग चांगलं होईल. आता याच्यामध्ये हा रीप आपल्याला दिसणार आहे. रीप तुम्ही इथून प्रोजेक्ट करू शकता, बट इश्यू जो आहे तो मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलाय. सो आपण या सेंटर लाईनला ऑफसेट करूया 5 mm ने या साईडला, 5 mm ने या साईडला. ओके, सो सेंटर लाईन सिलेक्ट करा, ऑफसेट, डिस्टन्स द्या 5 mm या साईडला, पुन्हा हीच लाईन सिलेक्ट करायची 5 mm त्या साईडला. सो ऑटोमॅटिकली हा एक रिप सेक्शन आता क्रिएट केला. आपण लाईन घेऊया. रिप इथून चालू होते, सो इथून इथपर्यंत जाते, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. ठीक आहे, सेंटर लाईन्स आहेत तर डिलीट करून टाका. सो रिप सेक्शन तुमचा क्रिएट झाला. समजतं, एवढं हे इझी आहे. आता याच्यामध्ये हिडन लाईन्स काही येणार आहेत या सेक्शन मध्ये. कोणते येणार आहेत, हा जो कट आहे इथून झालेला तो आपल्याला दिसत नाही, त्याच्यावरून झालेला कट आपल्याला दिसत नाही. याचं मिनिंग आहे की हा जो कटिंग एरिया आहे जो इथून दिसतोय आपल्याला, इथून कट झालाय, हा इथून कट झाला, हा इथे कट दिसतोय, पण या साईडने बघताना आपल्याला तो दिसत नाहीये. ठीक आहे, सो हा आपण हिडन लाईनने दाखवणार आहोत. त्याच्यासाठी आपण लाईन सिलेक्ट करूया, इथून इथे एस्केप, नंतर पुन्हा लाईन सिलेक्ट करून इथे. या वेळेने आपण ज्या कटिंग झालेल्या आहे ते दाखवू शकतो. स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचंय. खूप घाई केली तर सगळ्याच गोष्टी चुकणार. आता याच्यामध्ये राहिले काय, तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण दाखवल्यात, पण याच्यामध्ये जे होल्स आहेत ते आपल्याला दाखवायचे राहिले. सो ते होल्स दाखवण्यासाठी आपल्याला त्याच्या सेंटर लाईन्स तुम्ही प्रोजेक्ट करून घेऊ शकता. सो आपण सेम वे प्रोजेक्शन लाईन्स यूज करून हे जे सेंटर पॉइंट्स आहेत ते इथे प्रोजेक्ट करूया. नंतर इथून दुसरे एक प्रोजेक्शन लाईन घेऊन इथे प्रोजेक्ट करूया. आपण अंडू करूया. थोडं एक्स्ट्रा ड्रॉ केला तरी चालेल, कधीही आपण ते ट्रिम करू शकतो. सो पुन्हा जसं मी सांगितलंय, काय कमांड आहे आपल्याकडे, आर्क मध्ये जाऊन स्टार्ट, सेट, सेंटर, स्टार्ट आणि अँगल. सेंटर, स्टार्ट आणि अँगल आहे 90 डिग्री. अगेन सेंटर, स्टार्ट आणि अँगल. रिक्वायर्ड आहे तसं स्लोली स्लोली लाईन्स आणि पॉइंट्स प्रोजेक्ट करून घ्या. यावेळी आपल्याकडे एक सेंटर लाईन आली, हेच पॉइंट आपण प्रोजेक्ट करूया वरच्या डायरेक्शनला. तिथपर्यंतच पॉइंट्स आहेत, सो तिथपर्यंतच आपण घेऊया. खूप जास्त लाईन ड्रॉ करण्याची गरज नाही. फक्त ती वर्टिकल आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. वर्टिकल नसेल तर पॉइंट्स आपले चुकणार. आता हे सेंट्रल पॉइंट्स आपल्याकडे मिळालेले आहेत. आता हा कितीचा डायमीटर 16 आहे. पुन्हा हे इथून प्रोजेक्ट करण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे की सेंटर लाईनची या साईडला किती आहे, 8 mm आहे आणि दुसऱ्या साईडला 8 mm. सो पहिल्यांदा याला सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट करूया. ठीक आहे, दिसत नसेल तर काय करायचं, राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टी मध्ये जायचंय, नंतर इथे येऊन लाईन टाईप स्केल जी आहे ते 0.2 किंवा 0.3 जे काय तुम्हाला रिक्वायर्ड आहे ते तुम्ही चेंज करू शकता. ओके, पुन्हा मी दाखवतो. लाईनवर राईट क्लिक करा, प्रॉपर्टी मध्ये या, नंतर लाईन टाईप स्केल जे आहे ते 0.2 करून टाका. ठीक आहे, क्लोज करा. सो ऑटोमॅटिकली तुम्हाला ती आता जी लाईन आहे ती इथे का दिसत नाहीये, 0.1 करूया. ठीक आहे, कधी कधी सॉफ्टवेअरची इच्छा असते, लेट इट बी. पण अजून एक ट्राय करूया, फक्त याची प्रॉपर्टी चेंज करूया. ओके, दिसते. व्हेरी गुड. सो या वेळेने आपल्याकडे हे दोन्ही लाईन्स क्रिएट झालेल्या आहेत, ज्या की सेंटर लाईन्स आहेत. आता 16 mm डायमीटरचं होल्स तिथे आहेत, 2 होल. सो आपण इथून प्रोजेक्शन घेण्याऐवजी आपण काय करूया, या लाईनलाच ऑफसेट करूया.
सो लाईन सिलेक्ट करायची आहे. ऑफसेट कमांड किती ने करायचं, 8 ने या साईडला. पुन्हा ही लाईन सेंटर लाईन सिलेक्ट करा, 8 ने या साईडला. सेम वे ही लाईन इकडे 8 ने, ही लाईन इकडे 8 ने. अननेसेसरी पार्ट डिलीट करा. हा पार्ट जो आहे तो अननेसेसरी आहे. एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो आपण डिलीट करून टाकला लाईनचा. थोडा वेळ लागेल पण काम सोपं होईल. जास्त कमांड शिकण्यापेक्षा कमी कमांड्स असतील पण आपल्याला चांगले येत असतील तर त्या कमांड्स तुम्ही डेफिनेटली यूज करा. सो ह्या ज्या लाईन्स आहेत त्या आपण सिलेक्ट करू शकतो 1 बाय 1, आणि इथे येऊन त्यांना आपल्याला हिडन लाईन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो ऑटोमॅटिकली त्या हिडन लाईन्स मध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत. सो हे जे 2 होल्स आहेत जे आपल्याला लेफ्ट साईडने दिसतात ते इथे दाखवलंय. याशिवाय इथून जाणारा एक थ्रू आउट होल आहे, तो आपण शेवटी दाखवूया, जो शेवटपर्यंत. आता इथे तुम्हाला दिसत नाही तो होल, पण हा होल इथेच थांबलेला नाही, तो पूर्णपणे खाली गेलेला आहे. सो त्याच्यामुळे हा आपल्याला पूर्ण थ्रू आउट होल दाखवणं गरजेचं आहे. आता याची हाईट आपल्याला दाखवायची आहे. सेंटर लाईन आहे आपल्याकडे याची या साईडला आणि त्या साईडला. मगाशी जसं आपण सुरुवातीला सर्कलचे डायमीटर्स बघितले, आउटर 60 आहे, त्याच्यानंतर 40 चा आहे, नंतर 24 चा आहे. सो सिमिलरली आपण सर्कल्स इथे ड्रॉ करूया. ओके, तुम्ही प्रोजेक्शन इथून घेऊ शकता, बट कॉम्प्लेक्सिटी आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्टली इथनं प्लॉट करूया. ओके, ऑलरेडी आय थिंक हे 60 चा आउटर आहेच. सो सेम आपण इथून काय करूया, तिला ऑफसेट करूया 20 ने. पहिल्यांदा 20 ने इकडे, नंतर या साईडला 20 नंतर इनरचा जो होल आहे तो आय थिंक 24, सो 12 दोन्ही साईडला आहे. सो या लाईनला सिलेक्ट करा, या साईडला 12 24 आहे म्हणजे त्याचा हाफ करायचा आपल्याला रेडियस साठी 12 या साईड. सो इथे आपला जो सेगमेंट आहे तो कसा कनेक्ट होणार, 60 जो आहे तो लाईन लेअर चेंज करूया. 60 जो आहे तो 40 ला कनेक्ट होतो, म्हणजे इथे कनेक्ट होतो. इथून हा पुन्हा 40 ची जी आउटर लाईन आहे तिला कनेक्ट होतो आणि 60 ला कनेक्ट होतो. तर इथे आपला हा ऑब्जेक्ट दिसतोय. आता 40 च्या लाईनचा काही उपयोग नाही, त्याला डिलीट करून टाका. जो इम्पॉर्टंट पोर्शन आहे तो हा होल आहे, जो वरून खालीपर्यंत आहे. तर त्याच्यामध्ये जे अननेसेसरी पार्ट आहे ते आपण डिलीट करून टाकूया. फॉर एक्झाम्पल हा जो पार्ट आहे तो रिक्वायर्ड नाही, हा पण पार्ट रिक्वायर्ड नाही. इथे कट आहे ऍक्च्युअल मध्ये, सो तिथे तो हिडन पोर्शन दिसणार नाहीये, सो त्याला आपण रिमूव्ह करून टाकला. आता बॉटमला पण जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो डिलीट करूया आपण. आणि आता ज्या या लाईन्स दिसतात तुम्हाला तिथे काय येणार आहे, हिडन लाईन येणार आहे. सो इथे एक, इथे एक, इथे एक आणि इथे आपल्याला हिडन लाईन्स दिसतील. त्यांचा डायमीटर आहे 24 सेम फिगरचा लेफ्ट हँड साइड व्ह्यू आपला कम्प्लीट झालेला आहे, की ज्याच्यामध्ये या सगळ्या लाईन्स आहेत. तुम्ही विचार केलात की कसं ड्रॉ करायचं ते खूप कॉम्प्लिकेटेड होतं, बट एक एक स्टेप तुम्ही घेतला तर ड्रॉ करणं सिम्पल होईल आणि सिम्प्लिफाईड व्ह्यूने आपण हे ड्रॉ करू शकतो. तर हा आपला झालाय टोटल व्ह्यू या सिस्टीमचा. ठीक आहे, तुम्हाला जर वाटलं हा खूप मोठा रेक्टेंगल होतोय तर तुम्ही या सगळ्यांना शिफ्ट करू शकता. जस्ट तुम्हाला हे प्रेस करून पुढे ढकलायचं आहे. ठीक आहे, हा मला वर हवाय, तुम्ही ड्रॅग करून आणला त्याला वर. कधी काय इश्यू झाला तर आपण काय करायचंय, अंडू कमांड वापरायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला घाबरायचं नाही. हे तुम्हाला हवं वाटतंय शिफ्ट करायचं, हे फक्त ड्रॅग करायचं इथे, ऑटोमॅटिकली ते ड्रॅग होणार. थोडासा इश्यू होतो कधी कधी, पण झूम इन करून प्रॉपर तुम्हाला ऍडजस्टमेंट करून ते प्रॉपर सिलेक्ट करावं लागेल पहिल्यांदा आणि मग ते शिफ्ट करावं लागेल. कधी काय प्रॉब्लेम झाला तर अंडू कमांड यूज करा. बेटर झूम इन करून तुम्ही शिफ्ट केलात तर लवकर शिफ्ट होतं. ओके, थोडं प्रॅक्टिस केली तर फास्ट होईल. याचा काय उपयोग नाही. डायमेन्शन्स, मेजर डायमेन्शन्स तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये. डायमेन्शन कमांड मध्ये जायचंय, नंतर ही जी हाईट्स आणि बाकीच्या डिस्टन्स आहेत ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता.
दोन पॉईंट सिलेक्ट करायचे, डायमेन्शन कसे जायचे हे पुन्हा एकदा लागतो. पॉईंट 1 सिलेक्ट केला, नंतर पॉईंट 2 आणि आउटरला येऊन तुम्हाला हे डायमेन्शन जायचे. सेम वे पॉईंट 1 पॉईंट 2 बाहेर येऊन डायमेन्शन. शक्यतो फिगरच्या बाहेर डायमेन्शन द्या. 4 ते 5 डायमेन्शन तुम्ही आउटसाईडला देऊ शकता. त्याच्यामध्ये बरेच डायमेन्शन आहेत. सर्कलला डायमेन्शन देताना ती एज सिलेक्ट करा आणि बाहेर येऊन ते डायमेन्शन द्या. फॉर एक्झाम्पल झूम इन करा, कधी कधी इश्यू होतो. तर हे डायमीटर द्यायचं आहे, तर इथे येऊन हे डायमेन्शन द्या, हे द्यायचं आहे, इथे येऊन द्या, हे द्यायचं आहे, इथे येऊन द्या, हे द्यायचं आहे, इथे इम्पॉर्टंट डायमेन्शन तुम्ही असे दाखवू शकता. पुन्हा हा जो कर्वेचर आहे त्याचं डायमेन्शन इथे, रिप सेक्शनचं डायमेन्शन्स आपण इथे देऊ शकतो. जे काय रिमेनिंग डायमेन्शन्स आहेत ते तुम्ही इथे द्या. झूम इन करा, पॉइंट सिलेक्ट करा, वर जाऊन आपण डायमेन्शन देऊ शकतो. सो बेटर जसं पॉसिबल आहे छान दिसेल तसं डायमेन्शन द्या. आपल्यासोबत आता ही फिगर जी आहे ती डिलीट करतो. या टेम्पलेटचं हेच ॲडव्हान्टेज आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली दिलेल्या जातात. डायमेन्शनची पण हाईट किंवा टेक्स्ट फॉन्ट चेंज करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली ते होईल. आता आपल्याला फक्त एवढाच एरिया कॅप्चर करायचा आहे. सो एवढाच एरियामध्ये आपण रेक्टँगल बनवला. बाकी जो एरिया आहे त्याला डिलीट करून टाकूया आपण. ट्रिम कमांड यूज करा. आता याच्या नंतरचं महत्त्वाचं काम आहे की आपल्याला याचं ड्राफ्टिंग करायचं आहे किंवा याची प्रिंटआउट घ्यायची आहे. सो याची प्रिंटआउट घेण्यासाठी लेआउट 1 वर क्लिक करायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा एस्केप दाबू आपण, लेआउट 1 वर यायचं आहे. लेआउट 1 वर आल्यानंतर कर्सर जो आहे त्याच्याकडे लक्ष द्या. लेआउट 1 वर राईट क्लिक करायचं आहे, राईट क्लिक करा, प्लॉट वर जा. प्लॉट मध्ये काही ऑप्शन सिलेक्ट करायचे. आता बाय डिफॉल्ट हे जर टेम्पलेट तुमच्याकडे असेल तर हे ऑप्शन सगळे सिलेक्टेड आहे, तुम्हाला काही करण्याची गरज नाही. पण जर नसेल तर कसं करायचं हे मी सांगतो. मायक्रोसॉफ्ट मध्ये प्रिंट टू पीडीएफ, प्रिंटर नेम, प्रिंटर जर कनेक्टेड असेल तर काही इश्यू नाही. प्रिंटर जर कनेक्टेड नसेल तर आपल्याला प्रिंट टू पीडीएफ मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो प्रिंट टू पीडीएफ, पेपर साईज इथे A3 साईज सिलेक्ट करायची आहे. नंतर प्लॉट स्टाईल ग्रे स्केल किंवा मोनोक्रोम मध्ये आपल्याला जायचं आहे, कारण आपली प्रिंटआउट जी आहे ती ब्लॅक अँड व्हाईट येणार आहे. कलर ऑप्शन हा नाही आहे आपल्याकडे. सो आपण बेटर मोनोक्रोम किंवा ग्रे स्केल मध्ये सिलेक्ट करून अप्लाय टू लेआउट करू शकतो. यानंतर कॅन्सल करायचं आहे. इथे बघा या रिबिन मध्ये एक टॅब ऍक्टिव्ह झालेलं दिसतोय, लेआउट. सो लेआउट वर जायचं आहे आपल्याला आणि रेक्टँग्युलर व्ह्यू पोर्ट वर सिलेक्ट करायचं आहे. मी रिपीट करतो, आपण होम मध्ये असतो, लेआउट मध्ये जायचं आहे, रेक्टँग्युलर व्ह्यू पोर्ट मध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि इथे ड्रॅग करायचं आपल्याला ही विंडो. झूम इन झूम आउट तुम्ही व्हीलने करू शकता. इथे क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला पर्यंत यायचं आहे. सो तुमची जी पूर्ण विंडो आहे जी कॅप्चर झाली ती इथे दिसेल. तर ती प्रॉपरली ऍडजस्ट नसेल तर आपल्याला याच्यामध्ये राईट क्लिक करायचं विंडोमध्ये आणि ती थोडी ऍडजस्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे, त्याच्यावर राईट क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रॉपरली झूम इन करू शकता आणि तुम्हाला जे पेज जसं हवं आहे तसं ऍडजस्ट करून घेऊ शकता. तर तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो तुम्हाला या वेने याच्यामध्ये दिसेल. सो याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. सो पुन्हा लेआउट 1 वर यायचंय, राईट क्लिक करायचंय, लेआउट 1 वर राईट क्लिक करायचंय, प्लॉट म्हणायचंय. आता याच्यामध्ये काहीच सेटिंग चेंज न करता डायरेक्ट इथे ओके म्हणून आपल्याला याची प्रिंट आउट घ्यायची आहे. सो इथे आपल्याला याचं नाव द्यायचं आहे, ते 1 2 3 हे नाव मी दिलं आणि क्लिक सेव्ह म्हणून करायचं आहे. सो ऑटोमॅटिकली तिथे आपल्याकडे येऊ शकते. ठीक आहे, आपण चेक करू एकदा रेडी आहे की नाही. काहीतरी एरर दाखवते, काय एरर असेल तर आपण सॉर्ट आउट करू. सो हे बघा, ही जी विंडो आहे आपल्याला क्लिअरली इथे दिसते. सो या ज्या लाईन्स आपण जर डिलीट केल्या तर ही फिगर आपल्याला अजून चांगली दिसेल. ही जी लाईन एक्स्ट्रा आहेत त्या आपण डिलीट करू शकतो आणि एक चांगल्या व्ह्यू मध्ये आपल्याला ही प्रिंट आउट इथे मिळू शकते. सो हा सॉरी सो या वेळेने आपल्याला प्रॅक्टिकल एक्झाम फेस करायची आहे आणि याच्यामध्ये काहीच अवघड नाही. हे टेम्पलेट आहे तुमच्यासोबत, त्या टेम्पलेटला तुम्ही यूज करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्री डिफाईन दिलेल्या आहेत, डायमेन्शन्स फॉन्ट साईज सगळं ऍडजस्ट केलेलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, टेम्पलेट आहे. त्याचं युटिलायझेशन करून तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. बट याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की तुमचं इमॅजिनेशन.
गिव्हन व्ह्यू जो आहे तो प्रॉपरली इमॅजिन जर तुम्हाला करता आला तर तुम्ही डेफिनेटली एक चांगलं ड्रॉइंग इथे बनवू शकता. आणि बेसिक कमांड आपण यूज करणार, खूप डेप्थ मध्ये जाऊन सगळ्या कमांड्स आपल्याला यूज करायचे नाहीत, आणि त्याच वेळेने हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. याहून चांगला कमांड्स यूज करून शॉर्टकट्स मध्ये आपण हे करू शकतो, पण तेवढे जास्त कमांड यूज करायला आपल्या ब्रेनचा जास्त भाग युटिलाइज होईल. तेवढे डेप्थ मध्ये शिकणं हा या व्हिडिओचा उद्देश नाहीये. या व्हिडिओचा उद्देश काय आहे की सिम्प्लिफाईड वेने आपण हे कसं टॅकल करू शकतो, कारण एक्झाम काही दिवसांमध्येच आहे. सो आपल्याला ते प्रिपेअर करायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या मित्रांसोबत डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, कारण सगळ्यांना हा फार युजफुल आहे. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.